थिएट्रिक्स USA प्रस्तुत अग्निदिव्य मूळ लेखन प्र. रूपांतर आणि दिग्दर्शन मकरंद भावे. निर्मिती प्रमुख अनु महाशब्दे. नेपथ्य संकल्पना अशोक वंजारी. नेपथ्य किशोर पाठारे. रंगभूषा वेशभूषा आणि रंगमंच व्यवस्था सुनीता फाटक. प्रकाशविरणा अशोक वंजारी मुकुंद कामेरकर. संगीत संकल्पना संयोजन आणि ध्वनी विकास फाटक. रंगमंच सहाय्यक शशांक महाशब्दे रवी जोशी. वेशभूषा सहाय्यक अमृता गद्रे मेघना भावे. विशेष आभार किरण तावडे संदीप करंजकर संजय शेट्टे आदित्य चित्रे निहारिका भावे महाराष्ट्र मंडळ ऑफ डिट्रॉइट आणि बृहन महाराष्ट्र मंडळ. कलाकार प्रसाद डॉक्टर मनोज शहाणे. शलाकार अश्विनी कुर्लोडकर. विठोबा शेखर आराडकर. प्रतापराव सुधीर कुलकर्णी. डॉक्टर विक्रांत मंदार गजरे. गोदाका शुभदा कामेरकर आणि अनुराधा सीमा शहाणे. थिएट्रिक्स USA प्रस्तुत अग्निदिव्य. कुठे गेला होतास? ती कुठे कुठे आहे ती? एकटाच गेलो होतो. कुठं बोलू नकोस. तुझ्यानंतर किती वेळाने यायला सांगितलं असेल. सारखे तडका करू नकोस. डोकं फिरल्यासारखे. डोकं माझं नाही, डोकं तुझं मुलं आहे. ती बघ स्वतःची गाडी घेऊन गेली होती ती. आत्ता परत येते. म्हणजे तुझी ती प्रिन्सेस खरोखरच पैसेवाली दिसते. मला तिच्या समोर तुझा तमाशा नपाय बिलकुल. तमाशा मी नाही, तमाशा तू करतोस. मिस्टर कामत. हॅलो प्रिन्सेस. हाय शलाका, कशी आहेस? कशी असणार? माझं सामान माझ्याच रूम मधून बाहेर फेकून दिल्यावर. तुझी रूम? तुझी रूम होती, आता माझी आहे. तुझी हिंमत कशी झाली? मिस्टर कामत, आवरा तुमच्या या मैत्रिणीला, नाहीतर मला तिच्या रूमच्याच नाही या घराबाहेर काढावं लागेल. समजतेच कोण ग तू स्वतःला? तुला सांगितलं होतं. वा मिस्टर कामत, तुमच्या मैत्रिणीची आज्ञा पाळताय अगदी. नाहीतरी आल्यापासून पाहते ना काय चाललंय ते. मी तुमची मैत्रीण मिस्टर कामत. मला नव्हतं माहित, पण आवडेल मला तुमच्याशी मैत्री करायला. इट्स युअर ग्रेटनेस प्रिन्सेस. प्रसाद. आणि ही बाई म्हणते ना तसं मी तुला प्रसाद म्हणेन. शुअर, इट्स माय ऑनर. सो प्रसाद, तुला रायडिंग येतं? ऑफकोर्स. म्हणजे इतक्या लेवल शिकलो. वंडरफुल. मग उद्या सकाळी आपण दोघं रायडिंगला जाणार. ओके 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 प्रिन्सेस. गुड नाईट प्रसाद. गुड नाईट प्रिन्सेस. तू उद्या रायडिंगला जाणारच? न जाऊन कसं चालेल? तू उद्या रायडिंगला जाणार नाहीयेस, समजलं? तू मला सांगायचं नाहीस मी काय करायचं आणि काय करायचं नाही ते. मी उद्या रायडिंगला जातोय, कळलं? एका नवीन घोड्यावर नशीब लावून बघणार आहे मी. माझा हात बघ,
रस्त्यावरची धनरेषा आता अजूनच ठळक होत चाललेली आहे. मग मीही येणार आहे तुमच्या बरोबर उद्या रायडिंगला. रिअली? अनुराधा बोलवत होती तेव्हा कधी आले नसते. कारण ती अनुराधा होती आणि ही प्रिन्सेस मोनिका आहे. आणि माझा घोडा नाठाळ आहे. हे नक्की प्रिन्सेस मोनिकाची अनुराधाचे दागिने हे डॉक्टर अनुराधाचे. याचा अर्थ अबोली म्हणजेच तुमची अनुराधा? शंकेला जागाच नाही. आपलं सुदैव म्हणून तिला हे दागिने विकायची बुद्धी झाली आणि तुमचे उपकार म्हणून तिचा शोध घेत तुम्ही इथपर्यंत आला. नाहीतर मी अंधारातच राहिलो असतो. पण मला सांगा, आमची अनुराधा तुम्हाला भेटली कुठे? सांगतो, अगदी पहिल्यापासून सांगतो. गणपतीचे दिवस होते. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक नवीन पेशंट भरती झाली होती. इतरांपेक्षा अगदीच वेगळी होती. कोणाशी फार बोलायची नाही. आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आचार्याला नदीकाठी बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. अंधा चेहरा जळलेला, जवळजवळ मरणाच्या दारातून परत येत होती. जिवंत होती पण जगण्यात रस नव्हता तिला. एक दिवस स्वतःचा जळलेला चेहरा पाहून आत्महत्येचा प्रयत्न केला तिने. तेव्हाच ठरवलं, हिच्या जगण्याला अर्थ द्यायचा प्रयत्न करायचा. आलास? अरे किती उशीर केलास? काय झालं? ती अबोली आज तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या? हो, तू तिला आंघोळीची परवानगी दिलीस म्हणून ती बाथरूम मध्ये गेली. तिथे तिने स्वतःचा जळलेला चेहरा आरशात पाहिला आणि जोरात तांब्या फेकून तो आरसा फोडला. त्यातलाच एक तुकडा घेऊन स्वतःच्या मुलात खुपसणार एवढ्या 2 आयांनी तिला आवडलं. हे बघ, असं जर ती काही करणार असेल ना तर ते मोठे डॉक्टर काही तिला इथे राहायला द्यायचे नाही. म्हणून मी ते आपल्या सोबत राहायला घेऊन आले. उद्या का जा, तिला आत घेऊन ये पाहू. चल. हॅलो, मी डॉक्टर विक्रांत. तुझं नाव? अगं बाय द वे, गोदाक्का तुला अबोली म्हणते. हो, हीच गोदाक्का. माझी आत्या, मावशी, आई, सगळं ते. तुला आवडलं गोदाक्काने ठेवलेलं नाव? नाही, नसेल आवडलं तर तुझं खरं नाव सांग. आम्ही त्या नावानं हाक मारू तुला. चालेल? मग तुला आवडणार एखादं खोटं नाव सांग. हाक मारायला एखादं नाव हवं ना. तुझी जर खरी ओळख सांगितलीस तर तुझ्या नातेवाईकांना बोलावून घेता येईल. बरं बरं, हे बघ, इथे कोणीही कसलीही जबरदस्ती करणार नाही तुझ्यावर. यापुढे तुला वाटेल तितके दिवस तिथे राहा. ही शेजारची खोली गोदाक्काची आहे. तू गोदाक्कासोबत तिथे राहा. आणि ही माझी स्टडी रूम. इथे भरपूर पुस्तकं आहेत वाचायला. तुला जर वाचनाची आवड असेल ना तर भरपूर वाचता येईल. संगीताची सुद्धा सोय आहे. आणि शिवाय बागेत. मी बोर करतोय का तुला? विचारतोयस काय आणखीन वर? मीच कशी बशी जांभई आवडून घे. बरं बरं, मी माझं बोलणं आवडतो. तुला आत घेऊन जातो. चला बरं. अबोली, हे पाहून शब्दांचं मोल मोठं असलं तरी ते आपल्याला विनामूल्य वापरता येतात. शिवाय वापरून शब्द संपत नाहीत. काही शब्द विषासारखे कडू असतात.
काही मधासारखे गोड आणि काही औषधासारखेही. अशा शब्दांनी आपलं दुःख नाहीसं झालं नाही तरी निदान हलकं नक्की होतं. म्हणून मधून मधून वापरावं. अगं देवाने तुला जीवावरच्या एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंय, ते तू जगावंस असंच त्याला वाटतंय. आणि मग जगायचं असेल तरी असं रडत पुढत का म्हणून जगायचं? तुझा जळलेला चेहरा हे जर तुझं दुःख असेल तर त्यावर आपल्याकडे इलाज आहे. नाही नाही, हे बघ, मी तुला खोटी आशा दाखवत नाहीये. तुझी जर हरकत नसेल ना तर तुझ्या चेहऱ्यावर आपल्याला प्लास्टिक सर्जरी करता येईल. डाग तू उभंही होणार नाही, मात्र त्यासाठी तुझ्या सहकार्याची गरज आहे. बस बस बस. हे बघ, तुझ्या जळलेल्या चेहऱ्यावर आपल्याकडे इलाज आहे. त्यासाठी एक 3-4 ऑपरेशन्स करावे लागतील. तेवढी मात्र तुझी तयारी हवी. त्यानंतर सगळं ठीक होईल. हो, अगदी नक्की. मात्र सहकार्याबरोबर विश्वासही हवा, माझ्यावर आणि मुख्य म्हणजे स्वतःवरही. तू आल्यापासून मी बघतोय तू माणसांच्या आवाजालाही भीती आहेस. हे बघ, आत्ता येतं चकलीस. आता त्यामागे तसंच काहीतरी कारण असेल म्हणा, पण मी ते तुला आत्ता विचारणार नाही. अगदी तुझं नाव सुद्धा. तुझ्या पूर्वायुष्यातही फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायला हवीस, आणि ती म्हणजे तू पूर्वी कशी दिसत होतीस. तुझ्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्याबद्दल ते कळणं आवश्यक आहे मला. तुझा पूर्वीचा एखादा फोटो असता तर. नको, मला माझ्या चेहऱ्यासकट माझं पूर्वायुष्य विसरून जायचं. मला तुमच्यावर विश्वास ठेवायलाच हवा डॉक्टर. तुम्ही द्याल तो चेहरा मी मान्य करीन. अच्छा, म्हणजे माझी परीक्षा बघायचं ठरवलंयस तर ठीक आहे. यापुढे मी तुला तेही विचारणार नाही. तुझ्या चेहऱ्याच्या उजव्या भागाला विचारूनच मी माझं काम करेन. अर्थात मी माझं काम सुरू केलंय म्हणा. ऑपरेशन नंतर तू कशी दिसणार आहेस त्याचे काही स्केचेस काढलेत मी. बघायचे तुला? नको, आता मी कशी दिसणार हे ठरलंय ना डॉक्टर. बदलून बदलून तुम्ही माझा चेहरा किती बदलणार? नाही, तुझा चेहरा बदलायचा विचार मी अजिबात केलेला नाही. शक्यतो तू पूर्वी जशी दिसत होतीस तसंच रूप तुला पुन्हा द्यायचा माझा प्रयत्न. ते मला ठाऊक होतं डॉक्टर. रूप आणि दैव कुणालाच बदलता येत नाही ना. अनुभवानं सांगतो, तुझं हे विधान सर्वस्वी चुकीचं आहे. अगं, मी एक प्लास्टिक सर्जन आहे. माझ्या दृष्टीने प्रत्येक चेहरा सुंदर असतो. डॉक्टर, मी दिसायला फारशी वाईट नव्हते, पण सुंदर या शब्दाचा अर्थ मला माहिती आहे म्हणून मी स्वतःविषयी गैरसमज नाही करून घेणार. जास्त हा मी वय वर्ष 12. हा मी वय वर्ष 20. हा मीच वय वर्ष 25. आणि हा मी वय वर्ष 30, मुक्काम लंडन. आणि आता तुझ्या समोर उभा आहे तोही मीच, वय वर्ष 38. ही जी सगळी चित्र पाहिजेस ती एकाच माणसाची आहे. आता मी काही कुठची प्लास्टिक सर्जरी करून घेतलेली नाही. तोच चेहरा ठेवून माणूस किती बदलू शकतो याचं एक अगदी लहानसं उदाहरण आहे. आपणच आपल्या पापण्या मिटून घेऊन आंधळ म्हणून घेणाऱ्याला शहाणं म्हणत नाही तर. अर्थ असतो तो त्यांच्या जगण्याला जे आंधळे असूनही न धडपडता जगू पाहतात. पण जगण्यासाठी काहीतरी कारण असावं लागतं डॉक्टर. ते आता आपण जगण्याकडे कुठच्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावर अवलंबून. चिंचेचं झाड पाहिलंस तर पानच पानं दिसतील, आणि निवडुंगाचं पाहिलंस तर एकही पान दिसणार नाही. पण त्या निवडुंगाच्या जगण्यालाही काही अर्थ आहे हे तरी पहा. आणि तू, अगं तू तर एक माणूस आहेस. हातीपाय धड, सशक्त, निरोगी, तरुण आणि कुरूप, बावळट. तू कुरूप नाहीस हे तुला काही दिवसात कळेलच. हा, आणि बावळटपणाबद्दल म्हणतील तर तो आपल्याला एखाद्या फाटक्या मळलेल्या वस्त्रासारखा फेकून देता येतो. तुला तुझं जुनं रूप,
जुना चेहरा विसरून जायचं म्हणतेस ना? न आवडणारा चेहरा तो तुम्ही बदलाल, पण तो न आवडणारा भूतकाळ तो नाही बदलता यायचा. नाही ना. मग भूतकाळाचा अनुरूप चेहरा बदलता येत नसेल तर भविष्यकाळाला सुंदर करण्याचा प्रयत्न का करू नये? विश्वास ठेव, मी आणि गुदाक्का त्यासाठी तुला मदतच करू. गुदाक्का जा, तिला हात घेऊन जा. डॉक्टर, सर्जरीला खर्च. अगं, त्याची काळजी तू करू नको. तू अगोदर पूर्ण बरी हो, आपल्या घरी जा. मग वाटलं तर आमच्या हॉस्पिटलला एखादी देणगी दे. तुमच्यासारख्या धनिकांमुळेच हे हॉस्पिटल जगत असतात. तुम्हाला कोणी सांगितलं की मी सापडलीस तेव्हा तुझ्या गळ्यात हिऱ्यांचे दागिने होते. माझ्या गळ्यात दागिने होते? तू तू स्वतःच्या हातानेच घातले असेल ना? मला वाटलं होतं त्यांनी ते काढून घेतले असणार. तू तर म्हणालीस अपघातात सापडलीस म्हणून. तुझे दागिने ट्रस्टच्या सेफमध्ये सुरक्षित आहेत. तुला हवे असतील तेव्हा घेऊन जाते. नको, मला आता त्याची गरज लागेल असं नाही वाटत. आयुष्यात पैशांसाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते, पैशांपेक्षाही अधिक. चल बाळा, चल. चल. सावकाश. आज मला तुझं खूप कौतुक करावं असं वाटतंय. एक वेगळंच रूप पाहिलं मी तुझं. आजपर्यंत असा कधी तुझ्या पेशंटमध्ये गुंतलेला नाही पाहिला मी तुला. कारण याआधी असा पेशंट कधी आलाच नव्हता माझ्याकडे. अमोलने सुद्धा इथून 2 दिवसांनी त्यानंतर काळजी वाटली की कदाचित प्रयत्न करत असा माणशी. पण मला आज खात्री वाटली या हृदयामागे एक खंबीर म्हणून अजून फक्त एक ऑपरेशन करायचं आहे. आणि मग प्रार्थना करू की देव आपल्या प्रयत्नांना यश दे. तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही. तुम्ही जे काही माझ्यासाठी केले मी काहीच केलं नाही यावेळी. तर मी फक्त एक निमित्त आहे. तुझी जिद्द आणि तुझा विश्वास यामुळेच आज एक नवीन अनुभवी पाहतोय आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. थँक्यू डॉक्टर. आज पहिल्यांदाच मला मी आता कशी दिसणार आहे याबद्दल कुतूहल वाटतंय. अजून फक्त थोडे दिवस फक्त थोडे दिवस. आणि परत आई, या वर्षी मला क्रिसमस ऐवजी दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. मला खूप खूप फटाके हवेत, मोठा आवाज करणारा बॉम्ब. तू, मी, शलाका आंटी, प्रसाद अंकल सगळ्यांनी मिळून फटाक्यांचा मोठा कोट लावायचा. खूप गंमत येईल. प्रसाद अंकलला सांग, ते मला खूप खूप आवडतात. त्यांनी मला कबूल केलं की दिवाळीची अंधारात का बसली बाहेर बसायचंच. रोषणाई फटाके बघून तेवढा जीव रमला असता. मला आधीची भीती वाटते गौरव. रोषणाई म्हणजे आग असते. डॉक्टर आज माझं बँडेज काढणार होते ना. खरंच 7 पर्यंत येतो म्हणाला होता. भाऊबीज आहे ना, काली कामात गेलाय बहिणीकडे. डॉक्टरांची बहीण खरी गावात राहते. बहीणच कशाला, वडील देखील असतात तिथे. भरपूर श्रीमंत आहे. हा भला मोठा वाडा आहे त्यांचा. सराफ कट्ट्यावरची सगळ्यात मोठी पेढी यांचीच. आणि हा जात नाही तिथे. त्यांचे पैसे मिळण्याचे मार्ग पटत नाहीत त्याला. 25 वर्षाचा असताना आई गेल्यावर सगळ्या संपत्तीवर पाणी सोडून तो घराबाहेर पडला. पुढं त्यानं त्या अंगणात पाऊल देखील टाकलं.
लंडनला गेला शिकायला स्वतःच्या पैशावर. एकुलता एक मुलगा म्हणून अण्णासाहेब पुन्हा पुन्हा निरोप धाडीत असतात. पण ह्यानं निर्वाणीचं सांगितलं, अधर्माने कमावलेल्या धनातला एक कप्पर भीकही मला नको. अशी ही माणसं असतात ग काका. अगं अबोली, हे जग जर दुष्टांचं असतं तर देवानं कधीच समुद्र भरून टाकलं असतं. अरे मारे बरं कोणी देव आहे. अगदी मुंगळ्याचं पाऊल जरी वाकडं पडलं ना तरी त्याला बरोबर दिसतं. ह्या कलियुगात इथे केलेल्या पापांची फळं इथेच फेडावी लागतात. तू पाहत राहा, ज्याने तुझी अशी अवस्था केली ना त्यांना देखील त्याचं माप इथेच भरून द्यावं लागेल. तुम्हाला कोणी सांगितलं? त्या पिंपळावरच्या कावळ्याने सांगितलं. गो लागतो ना माझा तो मागल्या जन्मीचा. बोलव का लोकांना तिकीट लाव बघायला. काय ते तू हसलीस ते. काका, डॉक्टरांनी अख्खा चेहरा बँडेजने बांधून टाकला. हसले काय आणि रडले काय कोणाला कळणार आहे? समजतं बरं पोरी, समजतं. मधा मी आले तेव्हा काय रडत होतीस ते देखील कळलं. मुलाची आठवण आली ना, ते कळायला काय शियाडीची गरज नाही. नवरा नसतो ग आपला, पण बाईच्या कळा बाईलाच कळतात. आपण जन्म दिलेल्या मुलाचा नाळेचं दुसरं टोक आपल्या शरीराला डसं नसतं ना. किती मुलं आहेत? एक मुलगा आहे, मोठा आहे, 10 वर्षांचा. आठवण येत असेल ना ग. मग डॉक्टरला समोर बोलवून का नाही गे? नको नको, वेळ आली की मी स्वतःच जाईन. आणि नवरा? मी विधवा आहे. खोटं सुद्धा बोलता येत नाही ग पोरी तुला. सांभाळलीस तेव्हा गळ्यात मंगळसूत्र देखील होतं. 4 काळे मणी आणि 2 सोन्याच्या वाट्या म्हणजे मंगळसूत्र नव्हे गोदाक. मंगळसूत्र म्हणजे नवरा नव्हे. धाग्या दोऱ्यांनी गवताच्या काड्या बांधता येतात, माणसांच्या जोड्याने. तुम्ही, मी, डॉक्टर, आपण काही कुठल्या नात्याच्या धाग्या दोऱ्यांनी बांधलेलं नाही. तुम्हाला तर माझं खरं नावही माहिती नाही, तरीही तुम्ही मला जे प्रेम दिलं न मागता त्याची परतफेड मी कशी करणार? गोदाक्का, या अबोलीला सांग, प्रेम म्हणजे परतफेडीच्या अपेक्षेने हात उसने दिलेले पैसे नव्हे. ते मला ठाऊक आहे डॉक्टर, पण मी पाहिलेत ती हिशेबाच्या भयांवर प्रेम करणारी माणसं. हिशेबाच्या भया लाथाडणारा माणूस आत्ताच पाहिजे. हे कोणी गोदाक्काने सांगितलं वाटतं. मी कशाला? त्या पिंपळावरच्या कावळ्याने सांगितलं तुला. कोण लागतो का तुझा तो? माझा कुठे हो माझाच. त्या कावळ्याच्या गप्पा मारत राहिली गोदाक्का, हा फराळाचा डबा घे, ताईने पाठवलाय. तुझ्या आवडीचे मोतीचुराचे लाडू आहेत. कशी आहे ताई? उत्तम आहे. आणि अण्णा घरी गेला होतास? ठाऊक असूनही विचारतेस. बापाचा पैसा घे म्हणत नाहीये मी, पण फुकटची चौकशी करायला काय जातो मी म्हणते. बरं, आता चिडू नको. ताई म्हणाले ठीक आहे. ती जेव्हा माहेरी जाते तेव्हा तिला म्हणत असतात सगळ्या संपत्तीचं दान करायचंय म्हणतात. आणि केलं म्हणजे रे? त्याचीच वाट बघतोय. पण गोदाक्का, संकल्प आणि सिद्धी यात जमीन आसमाना इतका फरक असतो. तुला मनाची माया सोडवत नाही आणि त्याला धनाची माया सुटत नाही. पुढे झाली तुझी तत्व. ठीक आहे, ताईने मोतीचुराचे लाडू दिले. गोदाक्का, डॉक्टरांनी अख्खा चेहरा बँडेजने बांधून टाकलाय. मोतीचुराचा चुरा करून खावा लागेल. खरंच खिरे काय करायचं याच्या बँडेजचं? आठवडाभर 5 चूप ओरप केली. गोदाक्का, एक क्षणही बाहेर न घालवता आतून एक कातर घेऊन येतात. बर. आणि हो, माझ्या रूम मधनं तो आरसा घेतला. बर. आरसा कशाला? आम्ही पाहण्या तू स्वतःला पाहणार आहेस आता. नको नको. याचा अर्थ अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नाही बोल. असं नाहीये डॉक्टर, तुमच्या घरीच दुसऱ्या कुणावर विश्वास ठेवणार आहे. सगळं काही गमावलं होतं मी. पैसा, प्रेम, मनशांती, विश्वास. कृतज्ञतेचं इतकं भयान रूप पाहिलं ना मी डॉक्टर, की तुम्ही नसता तर अख्ख्या माणसाच्या जातीवरचा विश्वासच उडाला असता माझा. आणि त्या विश्वासा इतकाच महत्वाचा असतो तो
तो आत्मविश्वास, त्यानंच मिळते आपल्याला आपल्या अन्यायाविरुद्ध झगडण्याची शक्ती. अन्याय करणारा पापी असतोच ग, पण तुझ्यासारख्या अन्याय निमूटपणे सहन करणाऱ्याला महापापी मानतो. तुम्हाला कोणी सांगितलं की गेल्या 2 महिन्यातली सगळी वर्तमानपत्र अर्थापासून इथपर्यंत वाचून काढण्यात येईल. अगं तुझ्यासारखी एक भल्या घरची स्त्री एका एकाने 80 होते, ही केवढी मोठी बातमी आहे. तुझ्या शोधासाठी तुझ्या नातेवाईकांनी वर्तमानपत्राकडे धाव नको होती आहे. तुझ्या नातेवाईकांनी, तुझ्या भावंडांनी, तुझ्या आई वडिलांनी, ती नसेल तर तुझ्या नवऱ्याने. म्हणूनच मला कधीतरी शंका येते की तुझी ही अवस्था तुझ्या नातेवाईकांनीच केली असावी. मी अपघातात जखमी झाले डॉक्टर, आणि मी सांगते म्हणून तुम्हाला तेच खरं मानलं पाहिजे. खोटं असलं तरी नाही बोली, सत्य म्हणून मी फक्त सत्यच स्वीकारू शकतो, मग ते कटू असलं तरी. बरं, आता हा आरसा घे आणि उलटा धरून वाच. वाच. Come, behold the iridescent image behind the gloomy glass. या दर्पणात जर केवळ अंधारच दिसत असेल तर त्यामागे दडलेली भविष्याची प्रतिमा पहा. ती सप्तरंगी आहे. मी जिच्याकडे राहत असे लंडनला, ती माझी लँडलेडी बिचारी निखालच कुरूप बाई होती. तिला आहे असे विविध नक्षीदार असे गोळा करायचा विलक्षण छंद होता. ती म्हणायची, सुदैवानं मी इतकी कुरूप आहे म्हणून मला जगातला प्रत्येक चेहरा सुंदरच दिसतो. मी भारतात परत यायला निघालो तेव्हा तिने हा आरसा मला परत दिला, भेट म्हणून. तो मी आज तुला देतो. भविष्यात कधी जर या 12 चढावलेल्या काचेने तुझा विश्वासघात केला तर हा आरसा उलटा करून वाच. आणि आज मला एक वचन दे की यापुढे मी कोणताही आरसा फोडणार नाही, मग तो काचेचा असो किंवा भविष्याचा. जे सुंदर असुंदर प्रतिबिंब समोर येईल त्याला धैर्यानं सामोरं जाशील. आय प्रॉमिस डॉक्टर. समज आपण आज असं बँडेज काढल्यावर तुला कळलं की माझ्या हातून काहीतरी भयंकर चूक झाली, तर काय करशील? आरसा उलटा धरी. Come, behold the iridescent image behind the gloomy glass. असे पापाजी नेहमी म्हणायचे. ज्यांच्या हातात आत्मविश्वासाचं सुकाणू असतं त्यांचा प्रवास कुठल्याही दीपस्तंभाचा मिंधा नाही म्हणतो. आज मला कळलं डॉक्टर, असंख्य हिमनगांनी भरलेल्या महासागरातून प्रवास करायचा तर स्वतःचं दीपस्तंभ व्हावं लागतं. कारण त्या घातकी हिमनगांवर धोक्याचा इशारा देणारा एक साधक कंदीलही नसतो. गोदाका, अगं आपण जिंकलो. मी फार काही बोलले का? नाही बोलली, बरोबरच बोललीस. तू तुझी परीक्षा अगदी पहिल्या वर्गात पास झाली आहे समज. आता मला फक्त माझ्या परीक्षेचा निकाल पाहिजे आहे. बस बस बस. काय नक्षत्रासारखं रूप आहे रे मुलीचं. माझीच दृष्ट लागायची. माझं काही चुकलंय का ते सांग. नाही, तो स्टिचेसचा ब्रँड सोडून तो मी जाईल. नाही, शब्दांनी सांगायची गरज नाही. तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंनी मला माझ्या यशाची पावती दिली. बघ, डोळे भरून बघ तिला की तूच आहेस आणि ती तूच राहायला हवीस. या सुंदर चेहऱ्यामागचं मनही सुंदरच असायला हवं. सौंदर्य हे इतरांची मन जिंकण्यासाठी असतं, शरीर पराभूत करण्यासाठी नाही. यावेळची अमावस्या कधीच का संपणार नाही. यावेळची अमावस्या कधीच का संपणार नाही.
त्याचा भयान चेहरा स्वप्नातही पाठ सोडला नाही. माझ्या मिठीत घुसमटून जात असताना पहाटेची चालू लागली मला. एक नवीन जन्म मिळाला. पुन्हा एकदा आशेच्या पालवीला बहर आला. सुकलेल्या झऱ्याला पाझर पडला. आता मी जगणार तो हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी. मन जिंकण्यासाठी नाही, पण माझ्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी. एका अग्निदिव्यातून जाऊन विश्वासघातावर मात करण्यासाठी. मुलीला तिचा चेहरा मिळाला तसाच तिने गमावलेला तिचा आत्मविश्वासही मिळाला. सार काही ठरवल्यासारखं होत असतानाच एक दिवस अचानक अबोली कोणालाही न सांगता निघून गेली. या दागिन्यांचा शोध घेत घेत मी इथवर आलो. तुम्ही अबोलीला नवीन चेहरा मिळवून दिला डॉक्टर. थँक्यू. आज मी तुम्हाला आणखीन एका नवीन चेहऱ्याची ओळख करून देतो. हे एक नाटक आहे. हरवलेली अनुराधा कसला तरी जीव घेणा खेळ खेळते. तुमचा अंदाज खरा होता डॉक्टर, खरा होता. डॉक्टर हे पहा, अबोली इथे नाही, प्रिन्सेस मोनिका. सांगतो, तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा डॉक्टर, तुम्ही अनुराधाचे मित्र आहात, खूप जुने आणि जवळचे. तुम्ही अबोलीला समजून घेतलंय. मला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कुठलाही अपघात न होता मला अनुराधाला परत मिळवायचंय आणि त्यासाठी तुम्हाला काही दिवस इथेच राहावं लागेल. प्रिन्सेस, आपल्या नवीन पाहुण्यांची ओळख करून देतो. हे डॉक्टर विक्रांत आणि या प्रिन्सेस मोनिका. हे अनुराधाचे बालपणीचे मित्र आहेत. नाही, तुम्हाला यांचं नाव कदाचित माहीत नसेल कारण तुम्ही इंग्लंडला गेल्यानंतर त्यांची ओळख झाली. कुठे असता आपण? फार दूर असता, पण काही दिवस इथेच राहणार. का? तुम्हाला कंपनी मिळेल. मला एकटं राहण्याची सवय आहे प्रतापराव, पण तुम्हाला कंपनी मिळेल काय? अबोली, कुणाला हाक मारली? अबोली, पण थांबला तुम्ही. म्हणजे आपल्या दोघांचाही गैरसमज झाला. तू इतर कोणालाही फसवू शकशील अबोली, मला नाही. अबोली, अबोली मेली आहे. अबोली हे प्रतिबिंब होतं अनुराधाचं. प्रतिबिंब नष्ट झालं म्हणून शरीर नष्ट होत नाही. अबोली नसेल, पण अनुराधा तर आहे. अनुराधाचंही फक्त शरीरच आहे. आता आत्मा आहे तो प्रिन्सेस मोनिकाचा. पण ह्या घराला गरज आहे अनुराधाची. कुठल्या अनुराधाची? त्या भेकड दुबळ्या आणि पुढच्या अनुराधाची? नाही डॉक्टर, स्वतः अनुराधालाच गरज नाहीये तिची. तिला आता गरज आहे ती प्रिन्सेस मोनिकाची. स्वतःच्या सौंदर्याचा आणि संपत्तीचा माज असलेल्या मगरूर उद्दाम प्रिन्सेस मोनिकाची. पण हे सगळं कशासाठी? याचं कारण काय? सूट डॉक्टर. या घरातला प्रत्येक जण मला ओळखीच्या नजरेने बघतो, फक्त ती दोघं सोडून. कारण फक्त
माहितीये की अनुराधा जळून गेली आणि ती परत आली तरी तोच करपलेला चेहरा घेऊन परत येईल. काल त्या कृतज्ञ बाईसाठी त्याने अनुराधाला जाणून मारलं. उद्या प्रिन्सेस मोनिकासाठी तो त्या बाईचा जीव घेणार आहे. भयंकर आहे अबोली. हा न्याय आहे डॉक्टर. आणि तो करायचा अधिकार तुला नाही. आपण त्यांना कायद्याच्या हवाली करू. कायदा त्यांना त्यांच्या अपराधाची शिक्षा देईल. किती शिक्षा देईल? खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल फार तर 2-4 वर्षाची शिक्षा होईल त्याला. आणि तिचं काय? तिच्यावर अनुराधाने धाकट्या बहिणीसारखं प्रेम केलं. तिला तिच्या कृतज्ञपणाची विश्वासघाताची शिक्षा कोण देणार आहे? प्रिन्सेस मोनिकाने तिला प्राणदंडाची शिक्षा फरमावली आणि त्याची अंमलबजावणी तो करणार आहे. अबोली 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 तू पुन्हा प्रिन्सेसच्या गुलामीने वाट चुकली आहे अबोली. पण मी माझा प्रयत्न सोडणार नाही. लक्षात आहे ना, मीही फक्त आशावादी आहे. काय ग, खूप दुखतंय का? नाही म्हणजे जिना चढता येणार आहे का? उगाच मानभावीपणे विचारू नकोस. मानभावी माय पोट. रात्र होईपर्यंत डॉक्टरकडे तुझ्याबरोबर थांबलो, ते काय मानभावी म्हणून? काय ग, रायडिंग येत नाही तर आलीच कशाला का आमच्याबरोबर? आता डॉक्टर दिलेली गोळी घे आणि जाऊन झोप शांत. ह्या गोळ्यानेही झोप यायची नाही आता. हे असलं लाचार आयुष्य मी नाही जगू शकणार. वेळ लागणार आहे मला. उगाच बघते चलते विचार डोक्यात आणू नकोस. ते येतात. न मरताना मला बहुतेक शाप दिला असेल. थोरल्या बहिणीसारखी वागली ती माझ्याशी. आणि मी मात्र जिन्यावर सांभाळून जाग. तिथंच तर माझी परीक्षा आहे. माझ्यावर चिडून काय उपयोग आहे? तुला तुझा तोल सांभाळता येत नाही हा माझा दोष नाहीये. चल वर सोडून येते तुला. काही गरज नाहीये. हॅलो प्रिन्सेस. हॅलो. फॉर यू. थँक्यू. आज सकाळी रायडिंगला खूप मजा आली प्रिन्सेस. Yes, you were a true gentleman all day. थँक्यू. I'm very impressed. म्हणजे गेल्या 2-3 महिन्यात तू बरंच काही शिकलायस नाही. बाय द वे, त्या शलाकाचं तुझ्यावर प्रेम बी नाही करत. नाही प्रिन्सेस, त्याला नेमकं प्रेम वगैरे नाही म्हणता येणार. मग काय वगैरे म्हणता येईल? थँक्यू. प्रेम सोडून दुसरं काहीही. आयुष्यात मी प्रेम केलं ते फक्त एकाच स्त्रीवर, माझ्या अनुराधावर. ती गेली आणि माझी अगदी वेड्यासारखी अवस्था झाली. त्या माझ्या उद्ध्वस्त मनस्थितीतून मला जर कोणी सावरलं असेल तर या शलाकाने. म्हणून शलाकाबद्दल माझ्या मनात आहे ती केवळ कृतज्ञतेची भावना आणि त्या कृतज्ञतेपोटी आदर. यु नो प्रिन्सेस, आदर म्हणजे प्रेम नाही जे मी माझ्या अनुराधावर केलं. माझ्या मनातली अनुराधाची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. मी सुद्धा. तुम्ही नाही, मी समजलो नाही. तुम्हाला काय म्हणायचं? मला म्हणायचे की ती इमारत खूप सुंदर होती, पण ती कोसळल्यावर भग्न दगड विटा कवटाळून बसण्यात काय अर्थ आहे?
अहो कारण त्या दगडविटावर माझ्या अनुराधाचं नाव पडलंय प्रिन्सेस. कविता, तुम्ही लेखक लोक काही अन्न बिन्न खाता की नाही, का नुसते शब्द घेऊनच जगता? प्रिन्सेस, तुम्ही माझ्या प्रेमाची थट्टा करता. ऑफकोर्स करते. म्हणजे ज्या प्रेमाला वर्तमानाचं आणि व्यवहाराचं भानच नाही, त्या प्रेमाचा काय उपयोग आहे? तू अनुवर खूप प्रेम केलंस ना? हो. म्हणूनच तू माझं म्हणणं मान्य नाही करत आहेस. अनु चांगली पत्नी होती, पण गुजरी प्रेयसी होती, राईट? तुम्हाला कसं कळलं? तिच्या मला आलेल्या पत्रावरून कळलं, आणि आता तुझ्या या चेहऱ्यावरून की माझा तर्क बरोबर होता ना? तिने पाठवलेला तुमच्या दोघांचा फोटो पाहताच मी अंदाज केला होता की हे लग्न काही फार काळ टिकणार नाही. तसं म्हणजे नाही. एकतर ती आत्महत्या करेल किंवा तो तिचा खून करेल, आणि अखेर तेच झालं. नाही, तो अपघात होता. अपघात, आत्महत्या, खून, पण अखेर तीच. माणसाने करायचं ते नियतीने केलं नाही. डज इट मॅटर? प्रिन्सेस, तुम्ही फार विलक्षण आहात. नाही, खरं सांगतो, माझ्या उभ्या आयुष्यात मी एवढी असामान्य स्त्री बघितलीच नव्हती. सुंदर स्त्री जेव्हा श्रीमंत असते तेव्हा ती सामान्य राहतच नाही, आणि असामान्य स्त्रियांना असामान्य पुरुषच आवडतात. प्रिन्सेस मोनिकाला आवडलेल्या पुरुषाला माय गॉड, माझा विश्वासच बसत नाहीये. हा किमती हो कवी आपली. नॉट फॉर मी. म्हणजे आवडणारी माणसं अनमोल असतात ना. मी ज्या समाजात वावरते ना प्रसाद, तिथे माणसांचे खरे चेहरे दिसतच नाही. दिसतात ते फक्त मुखवटे. तुझ्या फोटोतही तुझा खरा चेहरा ओळखला. मी वाटलं हाच तो पुरुष ज्याच्या शोधात होते मी. पण दैव, तो सापडला अनुला. ती गेली, आणि आता ही भागीदारीचा नवरा आवडत नाही. मला तू हवायस, एकटीचा, फक्त एकटीचा. त्या बाईने काही गैरसमज वगैरे करून केला असेल तर तिला स्पष्टपणे आत्ताच्या आत्ता सांगून टाक. आपल्या लग्नाच्या मार्गात मला लहानसा काटाही खपणार नाही. काही करून तिला दूर करणं तुझं काम आहे, कळलं? गुड नाईट प्रसाद. गुड नाईट प्रिन्सेस. हॅलो, कोण? बंटीची आई? नाही, ती लंडनला असते. हां, तुम्ही हां बोला प्रिन्सिपल साहेब. काय झालं? कधी? नाही, मी बघतो काय करायचं ते. हो, थँक्यू. कोणाचा फोन होता? काही नाही प्रिन्सेस, त्या बंटीच्या प्रिन्सिपलचा फोन होता. म्हणजे काल संध्याकाळपासून बंटी म्हणे कुठेतरी निघून गेलाय. निघून गेलाय? मग प्रतापरावाला कळवायला हवं. हो, तुम्ही काळजी करू नका. आता एवढ्या रात्री त्यांना कुठे उठवणार? उद्या सकाळी बघू ना. अरे पण तो, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सांगतो, प्रिन्सेसचा बंटी आहे ना, एक नंबरचा वाया गेलेला कार्ट आहे. कुठेतरी मित्रांच्या दादानी वाहवत गेला असेल, येईल परत, दुसरं काही नाही. गुड नाईट प्रसाद. गुड नाईट प्रिन्सेस. काय ग, तू अजून झोपले नाहीस? तुला वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर मी गप्प बसणार नाही? हो, तू गप्पाच बसणार. तुझा माझा संबंध कायमचा संपला आता.
संबंध संपलाय याचा दिवस उजाडले सगळ्यांच्या गालाकडे आला काय सांगू दे तू सगळ्या जगाला सांगणार आहेस. हो सगळ्या जगाला सांगणार आहे सगळ्या जगाला सांगणार नाहीस शर्मा. माझ्यावर हात मारू नकोस प्रसाद प्रसाद हा प्रिन्सिपल साहेब, तुम्ही केलं ते खूप केलं. हो, पुढे काय होईल ते मी बघतो आता. मला एक सांगा, ती तिथून किती वाजता निघाली? ठीक आहे, यापुढे जे काय होईल ते मी तुम्हाला सांगत राहील. ओके, थँक्यू. काल रात्री तडक तिकडेच गेली. अच्छा, स्वतःची ओळख काय सांगितली? पण तिची मावशी. मग आता आपली पुढची ऍक्शन काय? डॉक्टर, काल रात्री इथे इतकं काही घडून गेलंय ना की आपण फक्त त्याची रिॲक्शन पाहत राहायचं. तू कुठे निघालीस? मुंबईला कायमची. आणि हे काय? काय नाही, काल घोड्यावरून पडले. खोटं. काल रात्री तुझं आणि प्रसादचं भांडण झालं आणि त्याने तुला मारहाण केली, होय ना? नाही, खोटं आहे ते. मी दूर कोसावर राहत नाही शलाका, शेजारी कॉटेज मध्येच राहतो. सगळं ऐकलंय मी. पण का विचारताय? खूप आनंद होत असेल ना तुम्हाला. आत्मा शांत झाला असेल तुमचा. तुला थांबायला हवं शलाका. माझ्यासाठी नाही, अनुराधासाठी. अनुराधा जिवंत आहे. हे डॉक्टर विक्रांत यांनी तिला वाचवलं. चेहऱ्याचा अर्धा भाग पार करपून गेलाय. गाडीच्या इंजिनाचा स्फोट झाला, त्यात भाजली असावी. ती स्वतः काही बोलली नाहीये, पण अपघाताने तिची स्मृती हरवली बहुधा. आपण सगळ्यांनी मिळून तिला मदत करायला हवी शलाका. नाही, मी आता इथे राहू शकणार नाही. मला भीती वाटते त्याची. कोणाची? प्रसादची? ते माझ्याकडे लागलं. यापुढे त्यांनी तुझ्या केसालाही धक्का लावला ना तर हातकड्या पडतील त्याला. नाही, तुम्हाला ठाऊक नाही, त्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे आणि मी आज निघून गेले नाही तर ठार मारण्याची धमकी दिली त्याला मला. आणि तुला मारून तो जिवंत राहील का? आणि तू इतकी भित्री कधीपासून झालीस? मला माझ्या पापांनी बेकड केलंय अंकल. आणि ह्या पापाचा भार घेऊन मी नाही जगू शकत. मरण्यासाठी एक चांगलं कारण मिळालं पाहिजे. मला खूप काही बोलायचंय अंकल, पण तेवढं धाडच नाहीये माझ्या. येईल, तीही वेळ येईल. आपण आयुष्यात पुन्हा पुन्हा चुका करतो शलाका, पण त्या सुधारण्याची संधी एकदाच मिळते. माझं आई, जा वर जा. ऐक माझं, ती बॅग राहू दे, मी विठोबा बरोबर पाठवून देतो. तू जा. विठोबा, ए विठोबा. जी साहेब. अरे ही शलाकाबाईची बॅग वर नेऊन दे जा. जी. आणि साहेब उठले का रे वरचे? नाही जी, अहो मी 3 वेळा जाऊन बघून आलो. हे रातभर मी बसला असते. घाबरायचं खिचारी बघून बोलणं. जा, जाऊन उठव आता. मी सांगितलंय म्हणून सांग. आणि हे बघ, चांगलं गदा गदा हलवून उठव. गरज पडली तर 2 तोंडात ठेवून दे. पुढचं मी बघतो. आज इतका आनंद झालाय म्हणून सांगू डॉक्टर. रे तुला किती वेळा सांगितलंय माझ्या रूम मध्ये सकाळी येत जाऊ नको. मी सकाळी स्वतः जागा होतो. मला कोणी उठवलेलं आवडत नाही रे. मी बघतोय. त्याला मी सांगितलं होतं. कळलं. पुन्हा पुन्हा तेच सांगू नका. कळलं मला. बघ, ही मगरुरी महाग पडेल तुला. कुणाला सांगताय? या बंगल्याच्या मालकाला. आवाज खाली. आणि काल रात्री बंटीच्या प्रिन्सिपलचा निरोप का नाही सांगितला मला? विसरलो. अरे काय विसरलो? हो, आवाज खाली करावा जरा. हे बघा, इथे राहायचं असेल ना तर बऱ्या बोलाने राहायचं, नाहीतर मला या तुमच्या बंगल्याची या पैशाची आता गरज नाही. कळलं ना? हो, असं असेल तर तुम्ही आजच तिथून काळ करा. कदाचित यातच तुमचं भलं असेल. प्रतापराव, माझाही दिवस येईल तेव्हा तुमच्याशी बोलेन मी परत. कळलं ना? रात्री एकट्या कुठे गेला होता प्रिन्सेस? तो
तुम्हाला कळूनही तुम्ही गेला नाही. मग मला जावं लागलं. आम्हाला नाही का हो काळजी त्याची? तुम्ही तर त्याला पाहिलंही नाहीये. कोण लागतो तो तुमचा? माझ्या भाचा आहे तो, माझ्या बहिणीचा मुलगा, या घराचा एकुलता एक वारस, तुमचा मालक. म्हणूनच तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडायला हवं. तिथे जाऊन काय करणार होतो? तुम्ही गेलात, काय झालं? त्यापेक्षा मी इथे राहून फोनवरून तपासाची सगळी व्यवस्था केली. साहेब साहेब चिठ्ठी चिठ्ठी कोणी दिली? काय ठाव नाही साहेब. कोणतरी 20-22चं पार होतं. म्हणलं बंटीच्या आईसनी द्या. हा बरोबर, तू जा. हे बंटीनी स्वतःच लिहिलंय पत्र. काय दिलंय? आई, यांनी मला अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलंय. मला त्यांची खूप भीती वाटते. मला घेऊन जा. बंटी. हॅलो. नाही, बंटीची आई इथे नाहीये. मी प्रतापराव बोलतोय. हो, चिठ्ठी आत्ताच मिळाली. बंटी तुमच्या ताब्यात आहे? माझं जरा ऐकून घे. हॅलो हॅलो हॅलो. कोणाचा फोन होता? त्या बदमाशांचा. बंटीला सोडण्याची किंमत हवी आहे त्यांना 10 लाख रुपये. पुन्हा 6 तासांनी फोन करण्यात त्यांना निर्णय हवा. निर्णय हवाय? तुम्ही तेव्हाच का नाही मान्य केले? बंटीपेक्षा 10 लाख रुपये जास्त वाटले तुम्हाला? बंटी पुढे 10 लाख काय, 10 कोटी सुद्धा जास्त नाहीये. पण या क्षणी मला 10 लाख सुद्धा जास्त वाटत आहे. पैसे आहेत ते बँकांमध्ये. लाखांचे व्यवहार रोखीने होत नाहीत. चेक नावाच्या कागदाच्या तुकड्याने होतात आणि त्यावर मालकाची सही लागते. प्रिन्सेस, कुठून आणू मी अनुराधाची सही? म्हणजे आता आपण काहीच करणार नाही का? करणार आहोत. 6 तास त्या फोनची वाट पाहणार. प्रतापराव, प्रिन्सेस मोनिका. होय, तुम्ही प्रिन्सेस मोनिका झाला. माझी आता पूर्ण खात्री पडली. तुझ्या आबोलीच्या मनात प्रेम होतं आणि अनुराधाच्या मनात होतं ते वात्सल्य. तुम्ही आई तर नाहीच. मी तर तुम्हाला स्त्री सुद्धा मानायला तयार नाही. सौंदर्य आणि संपत्ती यानं मढवलेलं एक कलेवर आहात मी, फक्त कलेवर. मी माझ्या आबोलीच्या हस्ते परत घेऊन चाललो. काय होता? तुमच्याकडे फक्त एकच मागणं आहे. माझ्या आबोलीचा एक आरसा आहे तुमच्याकडे, तेवढा मात्र मला परत द्या. देतो मी. डॉक्टर, अंकलला बोलवा. मला त्यांच्याशी बोलायचंय. कोणाला बोलायचंय? प्रिन्सेस मोनिकाला का अनुराधा? बंटीच्या आईला. त्यांना म्हणावं बंटीची आई त्यांना बोलावते. मी इथेच आहे बेटा. मला हरवलेला मुलगा हवाय. तो मुळे हरवलाच नव्हता. हरवली होती ती बंटीची आई. तू फोन? ते सगळं एक नाटक होतं अनु. हरवलेल्या अनुराधा. प्रसाद. शलाका, शलाका. मला करण्यासाठी एक चांगलं कारण मिळालं असतं. मला ठाऊक मला मुक्ती मिळते. अनुराधाला मी त्याच्यापासून मुक्ती मिळवून दिली. मला फक्त एकदा तिला भेटायचे अंतर. तिला मला ओळखू दे ना ओळखू दे. तिला काही कळू दे कळू दे. मला तिला खूप काही सांगायचंय. मला प्लीज तिच्याकडे घेऊन चला. आपल्याला फार दूर जावं लागणार नाही शलाका. ती बघ थांब. तू काहीही सांगण्याआधी
ज्यासाठी हा द्वेषाचा जहरी डंख मी स्वतःला करून घेतला तो फुरतडणारा प्रश्न मला विचारले. तो माझा कुणीच नव्हता. पण तू अनु, तू माझी मैत्रीण, माझी बहीण, तू अशी का वागलीस? अनु अगं जरा बघ तिच्याकडे, तिच्या डोळ्यात करुणा आहे, पश्चात्ताप आहे. आणि बरं का बोली, क्षमेनंही पश्चात्तापाचा जाब विचारू नये, ममतेने जवळ घे. कारण क्षमा माणसाला देवत्व देतो. आणि यापुढे आम्हाला आमची अनुराधा झाली, जिचा रुबाब आणि रूप जरी प्रिन्सेस मोनिकाचं असलं तरी मन मात्र अबोलीचंच असेल. अनु, मला ठाऊक कायदा मला माफ करणार नाही, पण अगं मी केव्हा आणि कशी वाट चुकले माझं मलाच कळलं नाही. शलका, आणि होल्ड युअर अप्लॉज, कारण तो चहा संपेल म्हणून. सर्वप्रथम दिलीप चित्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. DMMचं कार्य म्हटलं की घरचं कार्य असतं. 6 महिने आपण सगळे बेड लागल्यासारखे त्या नाटकाच्या तालमीला अर्थात पार्ट्यांना जात असतो. याची आजची सांगता झाली. 2च मिनिटांनी ओळख करून देत आहे स्टेजवरची आणि स्टेजवरच्या पाठीमागच्या कलाकारांची. अर्थात त्यात छाया राणके, वृंदा कुलकर्णी, रोनित, सानिया आणि आर्या यांची आम्हाला दखल घेतलीच पाहिजे, कारण आमचे तासनतास प्रॅक्टिसेस त्यांनी पाहिला आणि खायला प्यायला घातला. हे मूळ नाटक दीपस्तंभावर आधारित होतं. लेखक प्रल्हाद मयेकर, वेशभूषा सहाय्य मेघना भावे, अमृता गद्रे, रंगमंच सहाय्य शशांक महाशब्दे, रवी जोशी, रंगभूषा, वेशभूषा आणि रंगमंच व्यवस्था सुमिता पाठक, कलाकार विठोबा शेखर राणके, गोदा कामी शुभदा कामेरकर, डॉक्टर विक्रांत मंदार गद्रे, प्रतापराव सुधीर कुलकर्णी, कलाकार अश्विनी कोळकर, प्रसाद डॉक्टर मनोज शहाणे आणि अनु, मोनिका आणि अबोली सीमा शहा. संगीत संकल्पना, संयोजन आणि ध्वनी विकास पाठक, प्रकाश योजना अशोक वंजारी, मुकुंद कामेरकर, नेपथ्य किशोर पाठारे, संकल्पना अशोक वंजारी, विकास पाठक, प्रोड्युसर अनु महाशब्दे, रूपांतर आणि दिग्दर्शक मकरंद भावे. सगळ्यांचे आभार. इंग्लिशमध्ये मी होल्ड दाखवला सांगितला तो लक्षात आला नसावा. थँक्यू अगेन.